हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। सर्वात प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्वामी मला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। इथे पहाटेचा अलार्म लावलेला आहे 4:45चा। उठल्याबरोबर मी गरम पाणी घेत असते। सरांना मी दोघांनी आम्ही सवय केलेली आहे, तर गरम पाणी एक ग्लास आम्ही दोघे घेत असतो। त्यानंतर मी पीठ भिजवायला घेतलेलं आहे। तर कामं काही होतच राहतील आणि आता मी कामं करता करता तुमच्याशी बोलत आहे। तर आजचा व्हिडिओ तुमच्या लक्षात आलाच असेल की वय कमी आहे तुमचं आणि वजन खूप वाढलेलं आहे, शरीरामध्ये फॅट्स खूप आहेत, अतिरिक्त चरबी झालेली आहे, साठलेली आहे, कुठलंही काम करायला इंटरेस्ट येत नाही किंवा सतत काही ना काही खावंसं वाटते, खूप झोप येते, प्रमाणापेक्षा झोप येते आणि सतत म्हणजे कुठलंही काम करायला असा मूड येत नाही आहे। तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या शरीरामध्ये खूप चरबी साठलेली आहे, वजन कमी करायचे परंतु कुठून सुरुवात करावी, कसं रुटीन ठेवावं किंवा काय आहारातून घ्यावं, काही केल्याने वजन कमी होत नाही आहे, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे। कामं करता करताच मी तुम्हाला सांगत आहे, सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा, कदाचित तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो। तर आता वजन कमी करायचे, पहिली आपली मानसिकता बनवायला हवी आपण की मनाशी ठरवलं तर सगळ्या गोष्टी होतात आणि अशक्य असं काहीच नाही आहे। तर आता इथे बघा मोड आलेले छान मुगाला, मी आज मुगाची भाजी म्हणजे मुगाची उसळ बनवणार आहे डब्याला आणि जेवणामध्ये पण तेच असणार आहे। तर आता तुम्हाला माझं डेली रुटीन माहीत आहे, मी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून माझी नॉनस्टॉप कामं चालूच असतात। तर आता बघा मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये डाएट चार्ट दाखवणार आहे आणि मी पण स्वतः तो फॉलो करते आणि तुम्ही पण करा। मी तुम्हाला महिनाभराचं नाही तर 20 दिवसांचं चॅलेंज देते। 20 दिवसामध्ये तुम्ही तुमच्या शरीरातली अतिरिक्त चरबी रिड्यूस कराल आणि तुमचं वजन कमी होईल बघा, तर अगदी 4 ते 5 किलो। फक्त तुम्ही हा डाएट चार्ट फॉलो करा, असं रुटीन ठेवा, नक्कीच तुमचं वजन कमी होईल। मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आता तुम्ही म्हणत असाल तर स्लिम ड्रीम झालं म्हणजे फिट आहे असं नाही आहे। तर एखादं काही आपण लेडीज बघतो की खूप स्लिम ड्रीम असतात आणि अगदी म्हणजे त्यांना शरीरामध्ये मासच नसतं आणि असं फिट नसतं। तर मी तुम्हाला सांगते, एकतर त्या व्यक्तीची कुडी तशी असते किंवा त्या व्यक्तीने कितीही खाल्लं तरी तिचं तब्येत काही सुधरत नाही, तर त्याला फिट म्हणता येणार नाही। तर तिची कुडी किंवा तिची शरीराची जडणघडणच तशी आहे की ती कितीही खाल्लं तरी ती लुकडीच असते, असं आहे। आणि एखाद्याचं बघा की खूप म्हणजे काही कमी खातात, एखादी जाड व्यक्ती खूप कमी खाते परंतु तिच्या शरीरामध्ये फॅट्स खूप वाढतात। मग हेच कारण आहे की प्रत्येक शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते, कोणाचं झपाट्याने वाढतं, कोणाचं झपाट्याने कमी होतं। तर मी तुम्हाला सांगते, जास्त जाडही चांगलं दिसत नाही आणि जास्त लुकडंही चांगलं दिसत नाही, त्यामुळे आपलं वजन आपल्या वयानुसार कमी करून आपण फिट राहणं गरजेचं आहे। आता मी तुम्हाला व्हिडिओमधून प्रत्येक गोष्ट अगदी डिटेलमध्ये सांगते, त्याची कारणंही सांगते आणि त्याचे होणारं म्हणजे त्या गोष्टीपासून होणारं नुकसानही सांगते किंवा काही त्याचे फायदेही तुम्हाला सांगते किंवा मी तुम्हाला भरपूर काही अशा टिप्सही देते। परंतु तुम्ही व्हिडिओ जर स्किप करून बघितला तर तुमच्या लक्षात येणार नाही आणि काही गोष्टी मिस होऊन जातात, तर असं असतं। तर असो, आता इथे मी सगळी प्रिपरेशन करून घेतलेली आहे भाजीची। तर आता ही मी मुगाची उसळ बनवते। तर तेल गरम करून घेतले, तेलामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्ता टाकायचा, आलं लसूण हिरव्या मिरचीची मी पेस्ट मी 2-2, 3-3 दिवसांनी करूनच ठेवत असते, म्हणजे फ्रेश वापरते, अगदी जास्त करून पण ठेवायची नाही आहे। आता इथे मी बारीक कांदा कट करून घेतला, तो तेलात छान परतायचा आणि आलं लसूण हिरव्या मिरचीची थोडी पेस्ट टाकायची आणि मसाले टाकायचे, कांदा लसूण मसाला, धना पावडर, लाल तिखट वगैरे, हळद पावडर टाकून हे चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आणि मोड आलेले मूग त्याच्यामध्ये टाकायचे आणि अगदी छान चटपटीत अशी भाजी होते। तर हे वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचं आहे स्प्राउट्स। तर मी तुम्हाला सांगितलं, मिक्स कडधान्य भिजत घालून तुम्ही रोजचे मोड आणायचे 1-1 वाटी, ते सुद्धा शॅलो फ्राय करून तुम्ही खाल्लं तरी खूप म्हणजे शरीरासाठी फायद्याचं आहे आणि अशा आहाराची आपल्या शरीराला गरज आहे। तुम्ही आजकाल बघताय की खूप सारे वेगवेगळे आजार निघालेले आहेत आपल्या लेडीजचे सुद्धा, PCOD, थायरॉईड, कोलेस्ट्रॉल, पुन्हा वजन वाढतं,
किंवा अशक्तपणा, विकनेस जाणवतो, खूप सारे प्रॉब्लेम आपल्या शरीराचे चालू होतात. त्यामुळे तुम्ही जर असा आहार घेतला, व्यायाम केला रेग्युलर, तुमचं शरीर हलतं चालतं जर ठेवलं तर तुम्ही फिट राहाल. याला फिट राहणं म्हणतात. म्हणजे तुमची बॉडी ॲक्टिव्ह असली पाहिजे. नुसतंच लुकडं सुकडं असून काही उपयोग नाही आहे. आता काही जणांचा बराच गैरसमज होतो की आम्ही सतत हालचाल करतो, आम्ही दिवसभरात भरपूर हालचाल कामं करतो, घरातली कामं आम्हीच करतो, बाहेर जातो, सगळं आम्हीच बघतो आणि आम्हाला व्यायामाची काय गरज आहे. परंतु व्यायाम करणंच गरजेचं आहे. व्यायामाने काय होतं, शरीर फिट राहतं, आपल्यापासून आजार दूर जातात, म्हणजे कुठलेही आजार आपल्याला जडत नाही. आता तुम्ही जर बघा व्यवस्थित आहार घेतला, एनर्जी फुल जर तुम्ही म्हणजे प्रोटीन, कॅल्शियम तुमच्या शरीरात गेलं तर तुम्हाला भरपूर सारी एनर्जी येते. एनर्जी आल्यानंतर आपल्याला थकवा जाणवत नाही आणि आपण भरपूर सारी कामं करून आपले शरीर ॲक्टिव्ह राहतं. तर आता बघा कधी कधी काही वेळेला काय होतं की म्हणजे आपण प्रमाणापेक्षा जास्त सतत खाणे किंवा भरपूर झोप घेणे, ह्या गोष्टींमुळे वजन वाढतं. त्यामुळे एक आपलं टाईम टेबल, आपला चार्ट बनवायचा आहे. जर तुम्ही खूप इच्छुक असाल वजन कमी करण्यासाठी आणि खूप फॅट्स वाढलेले आहे बॉडीमध्ये, तर तुम्ही एक चार्ट बनवायचा आहे. मी तुम्हाला दाखवलेलाच आहे चार्ट व्हिडिओच्या शेवटी. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि डिटेल व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण रुटीन ठेवायचं आहे. आता सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर जर तुमचं रुटीन, आता प्रत्येकाचं रुटीन वेगवेगळं असतं, तर मग तुम्ही तुमच्या रुटीनप्रमाणे जर तुम्ही म्हणत असाल आम्हाला टिफिन नाही किंवा आम्हाला डबा नाही, सकाळचं जेवण वगैरे बनवायला लागत नाही किंवा काही नाश्ता बनवायला लागत नाही, त्यामुळे मग आम्हाला उठून लवकर करायची काय गरज आहे, लवकर उठायची काय गरज आहे, असं होतं बऱ्याचदा. मग आपण बरेच लेडीज म्हणजे असं 8-8, 9-9, 10-10 वाजेपर्यंत मग झोपून राहतात. परंतु तुम्ही जर तुमचं शरीर जर आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्ही फिट असाल आणि तुम्ही फिट असाल तर फॅमिली फिट असते. त्यामुळे तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे. जरी तुम्हाला टिफिन नसेल, डबा नसेल, तरी तुम्ही एक रुटीन ठेवायचं आहे. सकाळी अलाराम लावून लवकर उठायचं. भले 5ला नाही, तुम्ही 6ला उठलात, स्वतःसाठी 1 तास वेळ काढा, वॉकला जा किंवा तुम्ही व्यायाम करा, मेडिटेशन करा, सूर्यनमस्कार घाला. सकाळी एक 15-20 मिनटं, अर्धा तास केलं, रोजचं रेग्युलर जरी केलं ना, तरी खूप सारा त्याचा फरक पडतो बॉडीवर. तुमची बॉडी लगेच तुम्हाला बघा फ्लेक्झिबल वाटेल, अगदी रिलॅक्स आणि तुम्हाला ॲक्टिव्ह फ्रेश फील वाटेल तुम्हाला, असं आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठा. कोमट पाण्याचा 1 ग्लास घ्या. कोमट पाणी नसेल तर तुम्ही लिंबू, मध वगैरे घालूनही घेऊ शकता जर इच्छुक असाल तुम्ही तर. आणि साधं पाणी जरी घेतलं, तांब्याच्या भांड्यातलं घेतलं तरी चालेल. सकाळी उठल्या तोंड न धुता तुम्ही कोमट पाण्याचा 1 ग्लास घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही आहारामध्ये सुद्धा असा समावेश करायचा आहे की स्प्राउट्स, पुन्हा पालेभाज्यांचा वापर करायचा आहे आणि रसाळ असे फ्रूट खायचे आहे. आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर पाणी प्यायचं, डिहायड्रेशन होतं. लहान मुलांना पण तशी सवय लावा. तर बघा मी आता भाजी कशी शिजवते, म्हणजे मुगाची भाजी आहे. मुगाच्या भाजी ताटामध्ये पाणी ठेवले आणि वाफेवर शिजवली. तेच गरम पाणी थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं आणि अगदी शॅलो फ्राय छान शिजवून घ्यायची आणि नंतर गार्निशिंग म्हणून कोथिंबीर टाकायची. अगदी साधी सोपी भाजी आहे. अशी मुगाची, मटकीची उसळ तुम्ही सगळे कडधान्य मिक्स करून सुद्धा तुम्ही असं शॅलो फ्राय करून टिफिनला लहान मुलांना किंवा तुम्ही नाश्त्यालाही असं घेऊ शकता. तर असं घ्यायचं आहे. एक आठवड्याभराचं टाईम टेबल बनवायचं आहे, चार्ट बनवायचा आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवलेलाच आहे की कसा आहार घ्यायचा, नाश्ता कधी करायचा, लंच कधी करायचा आणि डिनर कधी करायचं. तर आपण बघा 9 ते 10च्या दरम्यान आपला नाश्ता झाला पाहिजे, 10च्या पुढे नाही. त्यानंतर तुम्ही जेवण 1 ते 2च्या आतमध्ये जेवण, दुपारचं लंच. आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही घरात 1 टाईमच खातो, तर तुम्ही सकाळचं नाश्त्यामध्ये काही घेऊ शकता, ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. सगळ्यांनाच पॉसिबल होतं असं नाही आहे. तुम्ही अशी मटकीची, मुगाची उसळ वाटीभर खाल्ली तरी तुमचा तो नाश्ता होऊन जातो. किंवा एखादं ॲपल खा, एखादं बनाना खा, दूध घ्या किंवा तुम्ही जर माझ्यासारखे टी लवर असाल तर थोडासा अगदी कमी गोड, खूप कमी गोड असा अर्धा कप तुम्ही एनर्जीसाठी घेऊ शकता. आता मी तुम्हाला सांगते, खरं तर चहा बंद करायला पाहिजे, परंतु चहा काय बंद होत नाही. आणि मी म्हणजे आता वजन तर कमी माझं मेंटेनमध्येच आहे, परंतु वजन जर कमी करायचं असेल, खूप फॅट्स असेल, तर आपण स्वीट गोड पहिलं बंद करतो. त्यामुळे चहा काय माझा बंद होत नाही. मी चहाच्या व्यतिरिक्त मी दुसरं काही घेत नाही. आणि स्वीट माझं जास्त घरामध्ये नसतं, जरी केलं तरी क्वांटिटीमध्ये खाणं असतं. हे मी तुम्हाला
सांगितलेलंच आहे. आता इथे डबा बनवून घेतला, सरांचा टिफिन मी इथे भरते आहे आणि त्यानंतर मग मी माझं रुटीनला सुरुवात करणार आहे. पहिलं त्यांचं आवरून देते, म्हणजे जे घाईची कामं असेल ना ती पहिली तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर स्वतःसाठी वेळ काढा. जर हाऊसवाईफ असेल माझ्यासारखे तर अगदी रिलॅक्स. कधी कधी असं वाटतं की काय करायचं आहे एवढं लवकर आवरून. मग आपण दिवसभरामध्ये जर हलतं चालतं शरीर असेल तर आपले बघा म्हणजे हे पण होतं, शरीराचे एक्झर्शन पण होतं आणि आपली बॉडी पण छान अशी राहते. तर आता इथे ज्यूस केलेला आहे, सरांचा टिफिन भरला, त्यांना ज्यूस दिला, मी पण घेतला. मुलांनीसुद्धा आता अलाराम लावून लवकर उठत आहे, त्यामुळे मुलांना पण मी इथे सॅलड ज्यूसची सवय केलेली आहे. सॅलड ज्यूस घेतला, सूर्य छान उगवलेला आहे. आता इथे वाजलेले आहे 7. आता बघा सर आता थोडं लेट जात आहेत, त्यांच्या कॉलेजच्या एक्झाम चालू आहेत त्यामुळे ते लेट जात आहेत. त्यामुळे मी जरी लेट जात असले तरी माझं रुटीन जे आहे ते आहे, टिफिन बनवणं, गरम पाणी घेणं, सकाळी लवकर उठणं, स्वतःला वेळ देणं, म्हणजे ह्या गोष्टी मी रुटीनप्रमाणे करते घड्याळाच्या काट्यावर. आता एवढं छान वातावरण आहे बघा इथे, मस्त किती छान. आणि सकाळचे प्रहार एवढं छान, पक्ष्यांचा चिवचिवाट, ती थंडगार हवा आणि खूप छान अशा वातावरणात मेडिटेशन करा, खूप छान फ्रेश फील होतं अगदी. तर इथे मस्त असं बेलाचं झाड आलेलं आहे बघा, अगदी छान छान टवटवीत दिसतं. पुदिना लावलेला आहे. तर आता इथे ज्यूस घेतला आणि व्यायामाला सुरुवात केलेली आहे. तर बघा शरीरातील जे अतिरिक्त चरबी आहे ती रिड्यूस होण्यासाठी खास करून मी हे व्यायामाचे प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण बॉडीवर, म्हणजे जिथे जिथे आपले फॅट्स आहेत, जास्त करून ओटीपोट, आपलं पोटावर, छातीवर, पुन्हा आपले आर्म्स, दंड, काहींचं सीट वाढलेलं असतं, थाईज जास्त जाड असतात, त्यांच्यासाठी हे व्यायामाचे प्रकार आहे, खूप फायद्याचे ठरतील. तुम्ही जर फक्त 20 दिवस केले, कंटिन्यू 20 दिवस केले तरी तुमचं बघा अतिरिक्त चरबी रिड्यूस व्हायला लागेल. आता हे सगळे स्ट्रेचिंगचे प्रकार मी करत आहे. आता हे बघा पूर्ण आपल्या जे पायाची बोटं आहे त्या बोटांवर उभं राहायचं आणि हात पूर्ण स्ट्रेट वरती करायचे. याने काय होतं, पूर्ण बॉडीला बघा स्ट्रेच बसतो, म्हणजे आपली छाती, पुन्हा आपलं पोट, आपले दंड याला पूर्ण ताण बसतो आणि हळूहळू बघा आपले फॅट्स रिड्यूस व्हायला लागतात. आता मी कंटिन्यू व्यायाम करते. आता तुम्हाला माहिती आहे माझ्या बॉडीमध्ये फक्त बघा दंडांमध्ये आणि पोटावर, ओटीपोटावर जास्त मला थोडे फॅट्स वाटत आहेत, त्यामुळे मी त्याचेच प्रकार जास्त करते व्यायामाचे. तर आता हे हळूहळू तुमचं कमी होणार आहे आणि तुम्ही म्हणजे एखाद्याचं फास्ट होऊ शकतं, तुमचं कदाचित फास्ट होऊ शकतं कमी. माझं कसं आहे की मी एवढं रोजचं रुटीनप्रमाणे मी रोजचं व्यायाम करते, आहार पण घेते तसा, पाणी भरपूर पिते, परंतु माझं लवकर कमी होत नाही, कारण माझ्या बॉडीतील फॅट्स हे हळूहळू वाढतात आणि हळूहळू कमी होतात वजन. त्यामुळे मी जसं आहे तसं माझं रुटीन मी चालू ठेवलेलं आहे. तर व्यायाम हा खूप बेस्ट आहे, व्यायाम रोजचा करा तुम्ही, व्यायामाची सवय लावा. आता हे बघा भुजंगासन आहे, याने काय होतं की आपली जे बघा दिवसभरात आपण कामं झोकून करतो, आपली शोल्डर, मान दुखते, पाठ दुखते, त्यामुळे त्याला रिलॅक्स आपल्याला एकदम रिलॅक्स वाटतं केल्यानंतर. आणि आता हे धनुर्वासन आहे, हे धनुर्वासन बेस्ट ऑल बॉडीसाठी आहे. याने तुमच्या शरीराला खूप छान असा आकार येतो, फिगर छान होते तुमची, अगदी सगळ्या बॉडीचं बघा बॉडी पार्टचे म्हणजे स्ट्रेच होतो, पूर्ण पायांचा, थाईचा, ब्रेस्टचा, पूर्ण अख्ख्या बॉडीचा तुमचा स्ट्रेच होतो आणि छान अशी तुमची फिगर होते. तर हे धनुर्वासन तुम्ही रोजचं करायचं आहे. आता त्यानंतर बघा हे जे मी स्ट्रेचिंगचे प्रकार दाखवते हे पोटावरचे आहे, ओटी पोटावर. आता मला थोडंसं ओटी पोटावर फॅट्स आणि माझ्या दंडावर वाटतंय, त्यामुळे मी त्याचे जास्त व्यायाम करते. आता हा जर प्रकार करताना तुम्हाला म्हणजे जर तुमचं काही पेन होत नसेल, शारीरिक तुम्हाला त्रास नसेल, तुमची बॉडी माझ्यासारखी नॉर्मल असेल तर तुम्ही करू शकता, परंतु जर तुम्हाला काही बॉडीचा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायामाचे प्रकार करायचे आहेत. कारण कधी कधी काय होतं की अचानक तुम्ही करायला जाल आणि कमरेमध्ये चमक किंवा काहीतरी बॉडी पेन होऊ शकते, त्यामुळे तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच व्यायाम करायचा आहे. जर काही तुमच्या बॉडीमध्ये शारीरिक तुमचा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आता हे मी माझ्यासारखी जर नॉर्मल बॉडी असेल तर तुम्ही असे रेग्युलर व्यायाम करू शकता. आता हे बघा हा पण पोटावर व्यायाम आहे, पूर्ण आपण गुडघा खेचून धरायचा आणि असं रिपिटेशन करायचं आहे. म्हणजे आता एकदा केल्याने लगेच
तुमचं फॅट्स रिड्यूस होणार आहे असं नाही आहे. तुम्ही 20, 30, 60 वेळा करायचा आहे. दंडाची सुद्धा तुम्ही रिपिटेशन 30, 60, 90 असं स्टॅमिना वाढवायचा आहे आणि असं रिपिटेशन करायचं, तरच तुमचे 20 दिवसामध्ये बॉडीचे फॅट्स रिड्यूस व्हायला लागतील. लगेच काय होत नाही. ते म्हणतात ना, तूप खाल्ल्याने लगेच रूप येत नाही आहे. तुम्ही जेव्हा आत्तापासूनच सुरुवात करा. जर सुरुवात केली नसेल तर आत्तापासूनच सुरुवात करा. तुम्हाला अगदी आपण म्हणतो की बघा एक दिवस असा जातो, परंतु आपल्याला तो फरक पडतो. आपली बॉडी फ्लेक्झिबल होती दिवसभरामध्ये. आपण बघा एकदा तरी सकाळी नाही जमलं तुम्हाला तर संध्याकाळी तुम्ही करू शकता. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम चांगले आहेत व्यायामासाठी. तर मी कधी तर 2-2 टाईम करते. असं आहे. म्हणजे याने काय होतं की आपण फिट राहतो. फिट राहणं म्हणजे कसं की आपली बॉडी ॲक्टिव्ह दिसली पाहिजे. आपला चेहरा बोलका, तेजस्वी, चेहऱ्यावर असा ग्लो, शाईन दिसली पाहिजे चेहऱ्यावर. आणि त्याचबरोबर बघा आपण म्हणजे आपल्याकडं कोणी पाहिलं तर समोरच्या व्यक्तीचा अर्ध दुःख तो समोरचा व्यक्ती विसरला पाहिजे, असं आपलं स्मित हास्य आपण चेहऱ्यावर ठेवायचं आहे. आणि आपण म्हणजे आपण जर मनातनी छान राहिलो तर आपल्या चेहऱ्यावर ते दिसून येतं. मन जर चांगलं असेल, आपलं मन फ्रेश असेल, मन आनंदी असेल तर त्याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर दिसून येतो. त्यामुळे फार अतिविचार करणं टाळा. छान विचार करा. तुम्ही पॉझिटिव्ह राहा. आपल्या कामावर फोकस करा. घरामध्येच बनवलेलं खा शक्यतो. फ्रीजचं पाणी अवॉइड करा. बाहेरचं खाणं टाळा. अगदी पॅकिंगच्या वस्तू म्हणजे आपण बघा फास्ट फूड वगैरे, चिप्स, फरसाण ह्या गोष्टींपासून जरा तुम्ही लांब राहा. आणि घरात बनवलेलं खाल्ल्यानंतर भाजी पोळी, आता चपाती बघा, तुम्ही म्हणत असाल की मी घरात बनवलेलंच खाते, चपाती खाते पण माझे फॅट्स खूप वाढलेले आहेत, वजन काही कमी होत नाही. तर हो, कारण चपाती गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप आहेत. त्यामुळे चपाती ही एक टाईमच घ्या तुम्ही. शक्यतो ज्वारीची भाकरी उन्हाळ्यामध्ये घ्या. एक टाईम भाकरी खा, स्प्राउट्स खा, सॅलड खा, पाणी भरपूर प्या. दुपारच्या वेळामध्ये ग्रीन टी घ्या. ग्रीन टी ही अनुषापोटी किंवा पोट रिकामं असताना ग्रीन टी घ्यायचं नाही आहे. तुम्ही जेव्हा भरपूर जेवलात आणि 1 तासाने ग्रीन टी घ्यायचा आहे. तुम्ही 4 वाजता तुम्ही ब्लॅक टी घेऊ शकता किंवा एखादा ॲपल खाऊ शकता, शेंगदाणे गूळ खाऊ शकता. असं भरपूर काही आहे छोट्या भुकेसाठी, त्यामुळे तुम्ही ते खाऊ शकता. परंतु तुम्ही वेळा पाळायच्या आहेत. सतत खात राहिलं तर तुमच्या बॉडीतले फॅट्स कमी होणार नाही. त्यामुळे सतत खाणं टाळा. तुम्ही तुमचं टाईम टेबल, सकाळी नाश्ता करा, दुपारचं जेवण घ्या, पाणी भरपूर प्या. दिवसभरामध्ये 4 ते 5 वाजता जर छोट्या भुकेसाठी तुम्ही काही शेंगदाणे गूळ खाऊ शकता, गुडदाणे खाऊ शकता, फुटाणे. त्याचबरोबर एखादं म्हणजे घरी हाऊसवाईफ असाल तर काहीतरी तुम्ही असं उसळ बनवून खाऊ शकता. असं आहे. तर असं हे छोट्या गोष्टी तुम्ही फॉलो केला तर तुमचं वजन छान मेंटेन होईल आणि तुम्ही स्लिम ड्रीम दिसायला लागाल, फिट दिसायला लागाल. असं आहे. असो, आता माझा व्यायाम वगैरे झाला, त्यानंतर आंघोळ केली, फ्रेश झाली मी. खरं तर आंघोळीच्या अगोदर मी कचरा वगैरे सगळीकडनं काढून घेते, स्वच्छ क्लिनिंग करते. परंतु आज कचरा राहून गेला, त्यामुळे आंघोळ केल्यानंतरच मी कचरा वगैरे काढला. स्वतःला थोडं तयार केलं. आणि इथे मुलांना आज मुलं बोलली की आई आम्हाला आज चहा खारी खायची आहे, तर मुलांसाठी आणून ठेवते. कधी असं वाटतं की आपल्याला नाही भेटलं तर मुलांना तरी भेटलं पाहिजे. आणि त्यांना पण त्यांच्या बॉडीला सगळ्याची गरज आहे आणि खाल्लं पण पाहिजे. लहान मुलं आहेत, त्यांचं पण मन आहे. त्यामुळे मी त्यांना पण असं म्हणजे सवय लावलेली आहे की कधीतरीच खायचं चहा खारी वगैरे, चहा बिस्किट वगैरे. तर ते शक्यतो दूध वगैरे, स्प्राउट्स असं भाजी पोळी खाऊन जातात, टिफिन घेऊन जातात. संध्याकाळचं छोट्या भुकेला पण मग बनाना फ्रूट वगैरे असतं किंवा मग काहीतरी मग त्यांना वेगळं मॅगी वगैरे काही ना काही बनवून देत असते मी. त्यांचं खाण्याचं वय आहे, त्यामुळे त्यांना बंधनं करू नका तुम्ही. परंतु तुम्ही स्वतःच्या मनावर कंट्रोल करा, स्वतःच्या तोंडावर कंट्रोल करा. कारण फास्ट फूड वगैरे, जास्त ऑइली पदार्थ शक्यतो टाळा. आता उन्हाळा पण आहे आणि डिहायड्रेशन भरपूर होतं, त्यामुळे पाणी भरपूर प्या. दिवसभरामध्ये 4 ते 5 लिटर पाणी पोटामध्ये गेलं पाहिजे. तर असं आहे. त्यामुळे मी तर बघा माठ सतत भरत असते आणि सतत जिथे जागोजागी बॉटल भरून ठेवते. जिथे जाईल तिथे मी पाणी पित असते. आणि पाणी पिल्याने काय होतं की आपले सगळे प्रॉब्लेम दूर होतात शरीराचे, स्किनचे. त्यामुळे पाणी भरपूर प्या.
तर अशा मी छोट्या तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत, तर त्या फॉलो करा. नक्कीच तुमचं वजन छान मेंटेन राहील. आणि वजन कमी करून मेंटेन ठेवणंसुद्धा सोपी गोष्ट नाही आहे. वजन जरी कमी केलं तरी ते झपाट्याने परत वाढू शकतं. त्यामुळे ते मेंटेन पण तितकंच ठेवलं पाहिजे. म्हणजे आहाराची पण सवय केली पाहिजे. आता तुम्ही म्हणत काही जण कसे म्हणतात की वजन कमी करायचं आहे, मग जेवण पण कमी करायचं. तर जेवण कमी करू नका. तुमचं पोट मागेल तेवढं तुम्ही खाल्लंच पाहिजे. फक्त ते पौष्टिक खा तुम्ही. आता बघा, तुम्ही चपाती 2 खात असाल तर तिथे 1च चपाती खा, परंतु तुम्ही त्याऐवजी मुगाची उसळ किंवा स्प्राउट्स किंवा काही भाजी असेल तर ती जास्त खा. सॅलड घ्या. सॅलडने काय होतं, पोट भरलेलं राहतं आणि भूक पण भागते आणि स्किनला पण खूप फरक पडतो. त्यामुळे सॅलड खाणं होत नसेल तर तुम्ही ज्यूस घ्या. सॅलड ज्यूस 1 ग्लास, त्याने पण खूप छान स्किनला फरक पडतो. असं रुटीन ठेवा तुम्ही. पण घरात बनवलेलं छान पौष्टिक खा. ओट्स असतात, मसाला ओट्स असतात, त्याचा चिला बनवा तुम्ही. एखाद्या वेळेला इडली सांबार जरी बनवलं तरी इडल्या तुम्ही क्वांटिटीमध्ये खाऊ शकता. पावभाजी वगैरे आता प्रत्येकजण आपण घरामध्ये काही ना काही बनवतोच. तर ते जरी खाण्यात आलं तरी क्वांटिटीमध्ये खा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही डाएट करू शकता. मग लिक्विड घेऊ शकता काही ना काही. तर असं मी करते. ह्या छोट्या गोष्टी फॉलो जरी खाण्यात आलं तरी मग दुसऱ्या दिवशी मी माझं डाएट असतं लाईटली. मग त्यामुळे मी प्रॉपर असं डाएट करत नाही, परंतु त्या गोष्टी आता मी पाळते, कारण माझ्या बॉडीला ती सवय झालेली आहे. आणि एकदा सवय झाली ना की आपलं पोट तसंच मागतं. त्यामुळे तुम्ही पोटाला तशी सवय लावा. तर आता इथे माझी देवपूजा चाललेली आहे आणि स्वामी सेवा केली की मला खूप छान फ्रेश वाटतं. हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते. तर असं तुम्ही रुटीन ठेवणं पण गरजेचं आहे. कधी आपलं माइंड फ्रेश होण्यासाठी, डोक्यातले निगेटिव्ह विचार जाण्यासाठी, मन प्रसन्न होण्यासाठी, घरामध्ये पॉझिटिव्ह किंवा शांती, सुख शांती लाभण्यासाठी आपण देवपूजा वगैरे घरात धूपदीप लावलं पाहिजे. याने सुद्धा खूप छान पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते. तर आता इथे मुलांचं स्कूलची तयारी चाललेली आहे. तर मृणालच्या इथे शर्टचं बटन निघाले आणि त्याने अचानक सांगितलं, त्यामुळे त्याला पिन लावून देत आहे मी, सेफ्टी पिन. आणि आता त्यांचा युनिफॉर्म पण बदलणार आहे, परंतु आता जो आहे मागच्या वर्षीचा तोच आता 1-2 दिवसामध्ये घालून जात आहेत, कारण जेव्हा स्कूलमध्ये सांगतील तेव्हा युनिफॉर्म आणायलाच लागेल. तर त्यांची आता तयारी करून देते आहे. तोपर्यंत इथे अस्तव्यस्त पडलेलं सगळं नीटनेटकं ठेवून घेते. खूप पसारा झाला ना की मग बघायला पण ते असं बरं वाटत नाही आणि खूप पसारा होतो, रोजचाच होतो. परंतु त्यानंतर पुन्हा आवरलं की पुन्हा मुलं आली की पुन्हा होतो. आता मुलं आहे म्हटल्यावर होणारच, परंतु आता हे आपलं हाऊसवाईफ म्हटलं की घरात भरपूर सारी कामं असतात. काढली तर भरपूर असतात, नाही तर काहीच नसतात. नाही तर दिवसभर झोपलं तरी कोणी काही विचारायला नसतं, असं आहे. परंतु माझं तसं नाही आहे. मी दिवसभरात झोप दुपारची दिवसाची मी बंद केलेली आहे पूर्ण. रात्रीचे फक्त 7 ते 8 तासाची काही झोप होईल तेवढीच होते, परंतु पुन्हा सकाळी उठलं की फ्रेश असं आपल्या कामांना रुटीन चालू होतं, असं आहे. आता इथे बघा सगळं आवरून घेतलं. डायनिंग टेबलवरचं सगळं नीटनेटकं केलं. त्यानंतर किचनवरचं अजून भांडी वगैरे वॉश करायची. आता मुलं गेली की मग भांडी, कपडे वगैरे रोजचं चालूच असतं. कपड्यांच्या घड्या 2-3 दिवसाची कपडे साठली त्याचे पण घड्या वगैरे करायच्यात. कारण दिवसभरामध्ये काय होतं की व्हिडिओ शूट केलं ना, व्लॉग म्हटलं तर खूप दिवसभराचं रुटीन शूट करायचं, पुन्हा एडिटिंगला वेळ जातो. मग मी सकाळचा अर्धा करते. हॅलो फ्रेंड्स, तर आता कॅमेरा घेऊन असं बोलायला सकाळचं जमतच नाही. खूप वेळा मी म्हणते की असं कॅमेरा घेऊन तुमच्यासोबत बोलेल, जरा गप्पा मारेल, परंतु खूप सकाळची गडबड असते, धावपळ असते. आता मुलांचं आवरून दिलं. मृदुल पण आता इथे तयार झालेला आहे स्कूलसाठी. आणि आज आता 2 दिवस झाले त्यांचं स्कूल चालू झालेलं आहे. टिफिन वगैरे भरून दिले त्यांचं. बाकी सगळं आवरलेलं आहे घरामध्ये. आता दुपारची भरपूर सारी कामं असतात आणि कपडे वगैरे अजून भिजायला घालायचे आहेत. तर ते गेल्यानंतर मग मी सगळं माझ्या कामांना मी सुरुवात करते. कारण काय होतं, सकाळी पहिलं सरांचा टिफिन त्यांचं आवरून द्यायचं मुलांचं, आणि आता मोठ्या क्लासमध्ये गेलं तर त्यांचा स्टडी वगैरे पण वाढलेला आहे. तर असं आहे सकाळचं माझं धावपळीचं एकदम रुटीन चालू असतं. कॅमेरा घेऊन असं बोलायला होतच नाही. तर खूप वेळा मी म्हणते की कॅमेरा घेऊन तुमच्यासोबत बोलेल सकाळी, पण जमतच नाही मला. आणि तसेच आता आज भरपूर कामं आहेत. दळण वगैरे पण करायचं आहे.
तर सकाळी व्यायाम आणि देवपूजा वगैरे घरातलं आवरून घेतलं ना की मग अर्धी कामं झाल्यासारखी वाटतात, असं होतं. तर हे सकाळी सकाळी छान वाटतं, असं प्रसन्न वातावरण वाटतं घरामध्ये देवपूजा वगैरे केली का. तर त्यामध्येच माझा अर्धा पाऊण तास जातो देवपूजेमध्ये, आणि त्यामुळे मग बाकी सगळी कामं मला सगळी घड्याळाच्या काठ्यावर आवरावी लागतात. तर असं मोबाईल आणि कॅमेरा घेऊन तुमच्यासोबत मी खूप वेळा म्हणते बोलेल, पण बोलायलाच होत नाही आहे. तर असं आहे. आता मी आवरून घेते. तुझा होमवर्क वगैरे एसे वगैरे काय दिलेला कम्प्लीट. मृणालचं टिफिन बॉटल ठेवली, आय कार्ड वगैरे घेतलं, सगळं आठवणीने घ्या. मृणाल आवर लवकर, टाइम झालाय. रोज त्यांना रिमाइंड करावं लागतं, कारण आय कार्ड वगैरे विसरायला होतं. आणि त्यांना खूप वेळा सांगितलं की याच्यामध्ये सॅगमध्ये ठेवत जा ना. काय हो रिमाइंड करावं लागते तुला. शूज वगैरे घालून घे पटकन, आवरा. जा मृदुल, पटकन शूज घालून घे. आता मृदुल मृणाल निघालेले आहेत. काय राहिलं? सॉक्स आतमध्येच आहेत का? तर आता बघा, आपण हे जे सब्जाचं पाणी केलेलं आहे, तर हे असं झालेलं आहे. आणि हा सब्जा तुम्ही बघताय, हे बघा. तर हे सब्जा खूप उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप फायद्याचा आहे आपल्या बॉडीसाठी. याने आपल्या बॉडीला थंडावा मिळतो. तसेच आपल्या लहान मुलांची उन्हाळी वगैरे वाढलेली असते, जळजळ होते, त्यांच्या शरीराची आग होते, ते सगळं त्यावर हा रामबाण उपाय आहे हे सब्जा. आणि तसेच आपण दिवसभरामध्ये बघा पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला तो सब्जा मिक्स करायचा आहे. असं करून आपण दिवसभरामध्ये एवढा तांब्या आपण संपवायचा आहे. तर हे पाणी तुम्ही दिवसभरामध्ये असं बॉटलमध्ये, तुम्ही वर्किंग वुमन्स असाल तर बॉटल्समध्ये सुद्धा मिक्स करून घेऊन जाऊ शकता. आणि असं पाणी पिल्याने तुमचं पूर्ण शरीराचे प्रॉब्लेम दूर होतात. आणि हे पाणी दिवसभरामध्ये घ्यायचं आहे.
तर मुलं गेल्यानंतर बघा सगळं किचन वगैरे क्लीन करून घेतलं. त्यानंतर कपडे वगैरे वॉश केले. कपडे रेग्युलरचीच होती त्यामुळे मी पटकन वॉश केली आणि ती सुकायला टाकली. आता काही लगेच सुकतात उन्हामुळे अगदी 1 तासामध्ये. त्यामुळे मग दुपारचे आता इथे वाजलेले आहेत 3. तर ही 2 ते 3 दिवसांची कपडे अशी मशीनवरच टाकली होती आणि घड्या करायच्या राहिल्या होत्या. तर इथे चेअर किंवा मग मशीनवर असं मुलं पण ठेवतात आणि सर पण टाकून जातात. सकाळचं चेंज केलं की त्यांचं मशीनवर किंवा चेअरवर असे कपडे असतातच. आणि दिवसभरामध्ये धुतलेली कपडे 2 दिवसाची इथे ठेवली होती. मग ती राहून गेली. कामानिमित्ताने वेळच मिळाला नाही तिकडे बघायला. मग आता ही 2 दिवसांची कपडे घड्या करून घेते. कारण एवढं दिवसभरामध्ये हालचाल आणि एवढे कामं आणि एवढे क्लिनिंगचं करायला लागतं ना, एवढी धूळ पण येते आणि त्यामुळे साफ पण करायला लागतं, क्लीन करायला लागतं. तर कमीत कमी हॉल वगैरे किचन तरी पहिलं आवरावं लागतं असं आहे. मग बाकी इकडे बेडरूममध्ये तशीच कपडे राहिली होती. मग आज म्हटलं की सगळ्या घड्या कराव्यात. आणि आता इथे बघा जवळजवळ आता 3-3:30 होत आलेले आहेत. म्हणजे ही दिवसभराचे माझे अर्धा दिवस झाला तरी माझे कामं काही संपत नाही. आणि त्याच्यामध्ये मग अर्धा व्हिडिओ शूट करायचा, सकाळी अर्धा करायचा, असं दिवसभरामध्ये शूट केलेलं 2 वेळेस मी एडिटिंग करते आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी अपलोड करते. तर असं माझं दिवसभराचं रुटीन आहे. आणि असं हलतं चालतं आपण शरीर ठेवलं पाहिजे. घर पण आपण जसं स्वतःला टापटीप ठेवतो तसं आपण घराची सुद्धा काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं. घर पण तेवढं मेंटेन ठेवणं. मी तुम्हाला आठवड्याभराचा चार्ट दिलेला आहे, तो तुम्ही फॉलो करा. खरंच तुमचं वजन कमी होऊन मेंटेन राहाल तुम्ही आणि अगदी ॲक्टिव्ह फ्रेश फील होईल तुम्हाला. तर आता हा चार्ट आहे तो मी तुम्हाला अगदी जवळून क्लिअर दाखवलेला आहे. ॲक्च्युली फोटो क्लिअर येत नव्हता, परंतु मी शॉर्टकट तुम्हाला सांगते की रात्रीचं जेवण लवकर करायचं. झोप आणि जेवण यामध्ये 3 तासाचं अंतर हवं आहे. रात्रीचं झोपण्या अगोदर फॅट कटर ड्रिंक किंवा गरम पाणी घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर सकाळी लवकर उठून तुम्ही व्यायाम करायचा आहे आणि हे डाएट चार्ट हा फॉलो करायचा आहे. शक्य होईल तेवढं पाणी वगैरे भरपूर प्या, स्प्राउट्स भरपूर खा आणि पातळ ताक, ग्रीन टी असं घ्या. तर माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते. थँक्यू.